नमस्कार मित्रो. एखाद्याला जर शेत जमीन घ्यायची असेल तर त्या अनुषंगाने कायदा काय म्हणतं, तरतूद काय आहे, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. बघा, जर तुम्हाला शेत जमीन घ्यायची असेल तर तुम्ही शेतकरी असणे अनिवार्य आहे, अदरवाईज तुम्हाला शेत जमीन घेता येणार नाही. मग शेतकरी कोणाला मानलं जातं? जर तुमच्या स्वतःच्या नावाने एखादा 7/12 असेल शेतीचा तर तुम्हाला शेतकरी मानलं जातं, किंवा तुमच्या वडिलांकडे शेतीचा 7/12 आहे, ते शेतकरी असतील तर तुम्हाला शेतकरी मानलं जातं, जरी तुम्ही शेती नाही केलात तरी. आणि तिसरं, तुमच्याकडे शेती नाही आहे पण तुम्ही शेतामध्ये शेतमजूर म्हणून राबत असाल तर तसा दाखला जर तहसीलदारकडून घेतला तर अशी व्यक्ती सुद्धा शेतकरी मानल्या जाते. आणि यापैकी ज्यांना मी शेतकरी मानल्या जातं असं म्हटल्यानं ती व्यक्ती शेती घेऊ शकते. यामध्ये या तीनमध्ये जो बसत नाही ती व्यक्ती शेतकरी मानल्या जात नाही. आणि जर तुम्ही शेतकरी ग्राह्य धरल्या जात नाही किंवा शेतकरी मानल्या जात नसाल तर तुम्ही कुठलीही शेतजमीन घेऊ शकत नाही. शेतजमीन घेण्यासाठी तुम्ही डिस्क्वालिफाई आहात. म्हणजे कोण शेतजमीन घेऊ शकतात? ज्याच्या वडिलांकडे शेतीचा 7/12 आहे, किंवा ज्याचा स्वतःचा शेतीचा 7/12 आहे, किंवा मजूर आहे, शेतामध्ये जाऊन शेतमजुरी करतो, तसा दाखला तहसीलदारने घेतला असेल तर हे तीनच लोक शेतकरी मानल्या जातात. आणि या तीनपैकी काहीच नसेल तर तुम्ही शेतकरी नाही, म्हणून तुम्ही शेतजमीन घेऊ शकत नाही. आता याच्यात एक मोठा स्कॅम चाललाय. काय? राजस्थानमधून शेतजमिनीचा दाखला आणतात आणि इकडे शेती घेतात. याच्यात काय होतं? राजस्थानचा दाखला आला की अधिकाऱ्याला कळतं की हा खराखुरा शेतकरी नाही आहे. मग हे काय करतात? तुमचं खरेदी खत होऊ देतात, पैसे घेतात, इंडेक्स होऊ देतात, सगळं होऊ देतात. मग इंडेक्स घेऊन जेव्हा 7/12वर नोंद घ्यायला जाता, नोंद घालताना मग अटकाव करतात. काय अटकाव करतात? तुमचा तर राजस्थानचा दाखला आहे. अटकाव केल्यानंतर राजस्थानच्या दाखल्यावर चौकशी होते, मग तुमचं दस्त पण रद्द होतं, तुमची जमीन पण जाते. त्यामुळे जे खरोखर शेतकरी आहेत त्यांनीच व्यवहार करावा आणि शेती घ्यावी. राजस्थानच्या दाखल्यामध्ये पडू नका, पैसे फसवू नका आणि आपलं आर्थिक नुकसान करून घेऊ नका. आता 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर व्हॉट्सअपवर मेसेज लिहा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.